सोडिला संसार सोडिला संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे याने घ्यावे नाम तिसे करणे त्याचे काम धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे तुका म्हणे भोळी तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवडी धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे विठाला समचरण सरोजम सांगनिरांबुधावं जगनन्यत्वपाणि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंदनेत्रं सदयधवलासम विठ्ठलं चिन्तयामि नमो अधिरूपा ओंकार स्वरूपा विश्वाच्या रूपा पांडुरंगा नमिला गणपती माऊली शारदा आता गुरुराया दंडवत नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद ईशमानंदी वल्लभं श्री ज्ञानेश्वर भगवान विष्णु निवृत्तेर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कलः नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय सोडिला संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी भगवंताच्या कृपेनं संत महात्म्यांच्या आशीर्वादानं तुम्हा सर्व भाग्यवंतांचा समोर सेवेकरिता निवडलेला अभंग तुम्ही सर्वांनी ऐकलेला अभंग घेतलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु विश्ववंद्य तुकोबारायांचा चार चरणाचा अत्यंत महत्वाचा गोड अभंग आहे। या अभंगाद्वारा श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय देवाचं आणि संतांचं नातं देव आणि भक्ताचं नातं कसं जोडलं जातं अनंत साधनांपैकी देवाला प्राप्त करण्याचं जे साधन आहे त्या साधनेचा विचार ज्या साधनेच्या माध्यमातून भगवान परमात्मा जवळ येतो किंबहुना सानिध्यात येतो आल्यानंतर त्या साधनेतल्या ऋणातून मुक्त होण्याकरिता साधना करणारा साधक संकटातून भगवान परमात्मा बाजूला करतो किंबहुना व्यवहारामध्ये असलेले प्रसंग निवारण करतो। त्या साधनेबरोबर दुसरं साधन सांगितलेलं आहे देवानं आपलं सर्वस्वी काम करावी सर्वस्वी इच्छा पूर्ण करावी तर अखंड नामस्मरण करावं। दोघातला परस्पर भाव संबंध
अशा प्रकाराचा आहे, असा जो जोडला गेलेला आहे विठ्ठल कृपेची कोवळी, सरळ अशा प्रकाराचा भावार्थ आहे. सेवा करण्यापूर्वी सर्वांना विनम्र प्रार्थना, अरे टाळी बोला, मुखी नाम, हाताने टाळी, मुखानं नामस्मरण करीत चला. अखिल ब्रह्मांड नायक भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पवित्र झालेला विश्वातला विशाल हिंदुस्थानात प्राचीन काळातले ऋषी मुनी, अर्वाचीन काळातल्या संत महात्म्यांच्या तपश्चर्याने अतः हिंदवी स्वराज्य गो ब्राह्मण पालक छत्रपती शिवरायांच्या वास्तव्याने पवित्र झालेला महाराष्ट्रातला आगळा वेगळा पश्चिम महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा हा पुणे जिल्हा. माता भीमा नदीचा वाळवंटावर वसलेल्या देऊळगाव राजे या ठिकाणी वाडवडिलांच्या पुण्याईनं तमाम सिद्धेश्वर पंचकृषीतील मग दौंड तालुका असो, श्रीगोंदा असो, बारामती तालुका असो, कर्जत तालुका असो, सर्व तुम्हा भाग्यवंतांच्या उपस्थितीमध्ये परमपूज्य परमा आदरणीय वैकुंठवासी महान यश आत्मास महात्मा तात्यासाहेब महापुरुष यांच्या प्रेरणेनं 45 वर्षापूर्वी नय्यर परिवारानं आपल्या गुरूंची आज्ञा शिरसावंत मानली. 34 वर्षापूर्वी झाकलिया घटीचा दिवा, नेणो काय झाला केव्हा. ज्ञानोबारांचा उक्तीप्रमाणे या नय्यर परिवारात एक आदर्श व्यक्ती महत्व वैकुंठवासी हरिभक्त परायण नय्यर बाबांना, गुरुदास बाबांना खांद्याला खांदा देऊन ज्या मातेनं साथ दिली ते लीलावती माता. या ठिकाणी भगवान सिद्धेश्वरांचं जागृत स्थान आणि या परिवाराच्या द्वारा तुम्हा भाग्यवंतांच्या उपस्थितीमध्ये सिद्धेश्वर मंदिराचा झालेला जीर्णोद्धार हा जागृत असणारा भगवान महादेव आहे. प्रबधन्ते तौस्तथैव भजाम्यहम्. शुद्ध अंतःकरणातलं प्रेम तमोसमा ज्योतिर्गमय लीलावती माता, गुरुदास बाबा या परिवाराला आशीर्वाद देऊन गेले. भविष्यात दैव कुणी जाणिले की सिद्धेश्वर भगवान महादेवानं या नय्यर परिवाराला, या पंजाबी परिवाराला सन्मानाबरोबर प्रतिष्ठा दिला, सन्मान दिला. एवढंच नव्हे, हजारो हात ज्या भगवान महादेवाला आहे, 2 हातानं नय्यर परिवार किती घेणार आहे. विठ्ठल विठ्ठल. 45 वर्ष सप्त्याला झाली. आज ढगाळ गेलेला सूर्य पुन्हा पुन्हा दिसेल. दृष्ट्यावर गेलेली व्यक्ती पुन्हा दिसत नसते. सज्जनांनो, राहतात त्यांच्या आठवणी, राहतं त्यांचं कर्तृत्व, राहतो त्यांचा परमार्थ, राहिल्या त्या कीर्ती.
गेले दिगंबर वैकुंठवासी महापुरुषांना स्वप्नात वाटलं नसेल की आपला हा भक्त परिवार कष्टातून संपत्ती बरोबर संस्कारानं परिपूर्ण होईल. या मातेनं कथा श्रवण करत असताना 34 वर्षापूर्वी लीलावती मातेनं झाकलिया घटीचा दिवा नेणो काय झाला केव्हा. आणि या ठिकाणी सज्जनांनो त्यांचा संकल्प आहे आणि तुम्हा सर्व भाग्यवंतांची त्यांना साथ आहे. विठाला नवे हा खेळ म्हणून मेळ मेळविला तुम्ही आम्ही खेळी मेळी कदा रोडी आनंदे. संदीप शेटना मगा म्हटलो मी आपला अखंड हरिनाम यज्ञ हा सोहळा स्वर्ण महोत्सवाकडे गजगतीनं पाऊल टाकतोय. 5 वर्षानंतर 50 वर्ष स्वर्ण महोत्सव. पण मंडळी एक लक्षात ठेवा, आई वडिलांच्या आशीर्वादाबरोबर मोठे बाबा हरिभक्तपरायण परमपूज्य बिल्लू शेठ त्यांच्या धर्मपत्नी त्या भावी दोन्ही मुलं संपत्तीने संस्कारानं परिपूर्ण आहेत. संदीप शेठ असेल राजू शेठ असेल जावई आहे मुलगा आहे दोन्ही सुना देखील या मार्गात आहे. आणि जीवनामध्ये अनंत जन्माचं पुण्य असल्यामुळे भाग्यवंता घरी महाराष्ट्रामध्ये पंजाबी परिवार हजारात एखादा वारकरी संप्रदायाची उपासना करणारा नय्यर परिवारासारखा पंजाबी परिवारासारखा शरण गेले पंढरी राया. स्वाभिमान वाटतो मला हा परिवाराबद्दल. हे वारकरी समाजातला परिवार आहे. आज देखील यांच्याकडे ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहे, रामायण आहे, ग्रंथ साहेब आहे. विठाला विठाला सतनाम वाहेगुरु 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 वाहेगुरु. जीवनामध्ये सत्याला एनर्जी देणारा वाहेगुरु हा महामंत्र आहे. जीवनामध्ये लक्षात असू द्या, जसं राम आणि कृष्ण
हरी म्हटल्यानंतर आनंदाचे डोही, आनंदाची तरंग. मंडळी, असा नामयज्ञ प्रारंभ झाला. तुम्हा सर्व भाग्यवंतांच्या दर्शनाबरोबर या ठिकाणी भक्ती माता, भगिनी, तरुण मंडळी बरोबर ग्रामस्थ मंडळी असतील, पंचकृषीतील भक्त भाविक सज्जन वृंद, तुम्ही आदरणीय वंदनीय पूजनीय गायनाचार्य आहेत, मृदंगाचार्य आहेत, कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत. या ठिकाणी आळंदीकर संत वृंदांचं नेतृत्व करणार काकडे महाराज आहेत. सुंदर सुंदर. भोसले महाराजांसारखा पंचकृषीतील आमचे ठुमरे हो आले पंढरपुरावरनं. वा. त्याचप्रमाणे या ठिकाणी मुंबईकर आमचे निवृत्ती महाराज आव्हाड, चौरंगी चिरा जीवनामध्ये, हे सर्व मंडळींच्या पायावर डोकं ठेवतो आणि सर्वांना नमस्कार करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुमधुर वाणीनं शिवमहापुराणाची कथा तुम्ही श्रवण करताय, ते पवणे शास्त्री मंडळी. साऊंड सिस्टीम द ग्रेड. आता एकच आपल्या पायाचा स्पर्श करून सांगेल मंडळी, जीवनामध्ये संतांचं आणि भक्तांचं, ज्या वेळेला भक्तांचं संतांचं भगवंताबरोबर नातं जोडलं जातं, एकच असा मानव जन्म आहे, अन्य शरीरांपेक्षा, अन्य योनीपेक्षा एकच असा जन्म आहे, तो श्रेष्ठतम, अत्यंत महत्वाचा. अनंत शरीर आहे. अनंत शरीरामध्ये साधना नाहीत. साधना करण्याकरिता फक्त मनाचे देही घोळे, देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. अनंत शरीर आहे. त्या ठिकाणी देवाचा विशेष येत नाही. पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग भोगीती. गोरख महाराज पवारांना विचारलं मी, मंदिरात माणसं येतात बाबा, आजपर्यंत या ठिकाणी अनेक पशु मी कधी दर्शना येताना पाहिलं नाही. कधी पाहिलं का तुम्ही पंढरपूरला जाणारे डुकरांची दिंडी, म्हशींची दिंडी? पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग भोगीते. काही एक उपजता मरती, बैऱ्यांना होती पांगुळमुखी. अरे देव जर पशवादिकांच्या येवणीत जर कळाला असता तर कुत्र्यानं देवावर अभिषेक घातला. काय कळतंय त्यांना? अन्य शरीर आणि मानव शरीर यामध्ये अगदी साम्यता बघा. आहार निद्रा भय मैथून सर्व एवढीशी समसमान. प्रत्येकाचा दारासमोर पशवादिकांच्या समोर दृष्टी ठेवा, नजर ठेवा. आपल्याला भूक आहे, त्यांना भूक आहे. आपल्याला झोप आहे, त्यांना झोप आहे. आपल्याला भीती आहे, पशवादिकांना झोप आहे. माणसाला बायका पोर आहेत, पशु काही संन्याशी आहेत काय? बोला ना. तरी माणसं म्हणतात पठ्ठ्याला 5 मुलं आहेत. हे रे पठ्ठ्या, तुला 5 मुलं व्हायला 5 वर्ष लागली, डुकराला एकाच वेळेला 12 झाली. याच्या पुढचा नंबर आहे, मुर्गे के पूत आगे पीछे थाट. कोंबडी श्रावणातली बघा, एरवी 11 महिने तिच्याकडे पाहून तिचे अश्रू तुम्ही पुसू शकणार नाही. तिला विचारा, श्रावण महिन्यामध्ये 5-25 पिल्ल मागे पुढे वावरतात. एरवी असं का? एरवी असं का? एकदा का श्रावण लागला रे लागला,
का कोंबडी सांगते तुम्हाला भाऊ अतिरेकी संपले, अतिरेकी श्रावण गेला रे गेला कि कोई चिल्ली ले गई कोई बिल्ली ले गई, हो गई बाटा बाट। मनुष्य जन्म असा आहे तो पूर्ण त्यावेळेला होईल। कधी पूर्ण होणार, कधी पूर्ण होणार? वैकुंठवासी गुरुदेव दुंडा महाराज विनोदानं म्हणायचे कधी पूर्ण होणार? विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक लिया, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, तुका म्हणे जन्मा अंडरलाईन असू द्या, तुका म्हणे जन्म आल्याच विठ्ठलची एक देखलिया, नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुडी। याच जन्मामध्ये देव भेटेल, याच जन्मात तुम्ही सांगू मानव जन्म म्हणजे जंक्शन, जसं दौंड जंक्शन स्टेशन आहे, बरोबर आहे? पूर्वेला जा, पश्चिमेला जा, उत्तरेला जा, दक्षिणेला जा, तसं मानव जन्मामध्ये लक्षात आलं? तुम्ही वैकुंठाला जाणार, कैलासाला जाणार, स्वर्गाला जाणार, मानव जन्मामध्येच तुम्ही नरकाला जाणार। वैकुंठाला जाण्यासाठी मानवानं तप करावं लागतं, कैलासाला जाण्यासाठी जप करावा लागतं, अनुष्ठान करावं लागतं, स्वर्गाला जाण्यासाठी यज्ञ करावे लागतात, आणि नरकाला जाण्यासाठी सांगू कथा प्रवचन करण्याची गरज नाही। नरका जाणे तरी पापे आचरावी, कथा न करावी विठोबाची, मग या अखंड हरिनाम सप्त्याचं नियोजन पद्धतशीर नियमानं चालवणारा, बरं का, चालवत असताना जबाबदारीनं अनेक मंडळी बरोबर। भानुदास महाराज अवताडे मला विचारलं, शास्त्री बाबा खरोखर मानव जन्म श्रेष्ठ आहे? मग नामा म्हणे मानव जन्म सर्व जन्माहुनी उत्तम। अगदी अनुदास महाराज असो, संदीप सेठ असो, राजू सेठ असो, त्यांचे मित्रमंडळी, सर्व मंडळी सुसंबद्धतेनं सर्वांना चारही गोष्टी प्राप्त व्हाव्यात। देणे को अन्नदान, लेने को हरि नाम, तरने को लीनता, डुबने को अभिमान। मानव जन्मामध्ये आपल्या पायावर डोकं ठेवून सांगेल सज्जनांनो, ऐका, याची जन्मी ओळखी करा आत्मारामी, संसार संगमी भोगू नका। याच जन्मामध्ये देव भेटेल, याच जन्मामध्ये बरं का कृतार्थत जीवन, यथार्थ जीवनाचा आरंभ होईल। अन्य ठिकाणी नाही बाबांनो, अन्य ठिकाणी नाही। अन्य ठिकाणी ज्या गोष्टी आपल्याला त्या गोष्टी त्यांना आहे। मग विशेष अशा प्रकाराचं हे ज्ञान भगवंताने मानवाला दिलेलं आहे। जे दिलेलं आहे त्यानं देव कसा मिळवता येईल हे संतांनी सांगितलेलं आहे। विठाला विठाला
मानव जन्म एकच असा जन्म आहे. मानव जन्मामध्ये देव मिळवता येतो, देव प्राप्त करता येतो, देवाची भेट होते ह्याच जन्मामध्ये. पण सर्व माणसांमध्ये सर्वांना देव प्राप्त व्हावा अशी इच्छा वाटत नाही. रोग्याला वाटतं रोग जावा, औषध घेतल्याशिवाय रोग जाणार नाही. औषध हवंय ते गोड पाहिजे, कडू नकोय. नुसतं गोड नको, फुकट पाहिजे. नुसतं फुकट नको, आयतं पाहिजे. देखे रोगाते जिनावे, औषध तरी दे यावे, परी ते अतिरुच्च भावे मधुर जैसे. तस माणसांना काही न करताना आम्हाला देव भेटावा. विठाला विठाला आईचं म्हणता काय परमार्थामध्ये, काय परमार्थामध्ये, काय वारी केल्यानंतर काय मिळणार आहे, काय नामस्मरण केल्यानंतर काय मिळणार आहे, काय सप्ताह केल्यानंतर काय मिळणार आहे. खरं सांगा, परमार्थाचा आनंद परमार्थ केल्यावर मिळेल का न करताना मिळेल? परमार्थ केल्यावर मिळेल. तुम्ही संसार केला, करून केला का केल्यावर कळाला? केल्यावर कळाला. कधी मनामध्ये शंका आली का तुमची त्यावेळेला? तदेव लग्नं सुदिनं तदेव दाराबलं. बरोबर आहे. कधी मनामध्ये शंका आली का त्यावेळेला हिच्याबरोबर लग्न झाल्यानंतर संसार होईल की नाही, नांदल का नाही? कधी मनामध्ये शंका आली नाही तुमच्या? आणि त्यांच्या मनातही कधी शंका आली नाही की लग्न झाल्यानंतर हा उपर सुंब्या सांभाळेल की नाही, संसार होईल की नाही? बिनधास्त तिनं तुम्हाला खांद्याला खांदा देऊन संसाराला साथ दिली. संसार करत असताना अनुभव यायला लागले. संसार तापे तापलो देवा, संसार तापे तापलो मी देवा. अनुभव आला करिता या सेवा कुटुंबाची. अरे सज्जनांनो, आपल्या पायाचा स्पर्श करून सांगेल, केला म्हणून तुम्हाला संसार कळाला. संसारातलं रहस्य तुम्ही केला म्हणून तुम्हाला समजलं. तसा परमार्थ करा आत्मविश्वासानं, देव भेटेल. आत्मविश्वास पाहिजे जीवनामध्ये. आत्मविश्वासानं साधना करणारा हजारात एकच आहे, हजारात एकच आहे. सर्वे केला भगवान कृष्ण परमात्म्यानं. माणसातला माणूस हजारात एकच सापडला. ओ शेडके, काय सापडला? एकच सापडला. हजारात एकच माणूस सापडला. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् यतते सिद्धे यतनामपि सिद्धानाम कश्चिन्मां वेत्ति तत्वतः. ऐका, विरडायचा कोणी तुका त्यासी लोटांगणी, तुका त्यासी लोटांगणी, तुका त्यासी लोटांगणी. हजारात एकच आहे. तसा हजारात एकच आहे. प्राप्तीचा पहिली तिरी. वा रे वा. निघता ते कोट्यावरी परी, अस्तीची महापुरी. वा, हजारात एकच बरं बाबांनो, एकच.
त्याला इच्छा आहे देव भेटावा, हा जन्म माझा सार्थक व्हावा, देव भेटावा. अनेक साधन देव भेटीचे सांगितलेले आहेत. ज्ञान मार्ग, कर्म मार्ग, उपासना मार्ग, व्रत, वैकल्य वगैरे वगैरे वगैरे. अन्य साधन आपल्याकडनं शक्य नाही. मग देव भेटावा असं कोणतं साधन आहे? ते अभंगाचा प्रथम चरणात. संसार सोडला देव भेटेल, देवतया जवळी असे. संसार सोडला देव मिळेल. संत महात्मे म्हणतात सोडीला संसार. संसार म्हणजे काय? नेमकं सोडणं म्हणजे काय? सरळ अशा प्रकाराचं आहे. तयावरी माया फार सोडीला संसार. विठ्ठलाचा संसार आहे का? एका जन्माचा संसार आहे का? कितीतरी जन्म फिरत 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 संसार करत करत माणसं या वाटेपर्यंत आली. अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिल्या पायी ते ठसावले चित्ताचे ठाई वारंवार दैहिक सेविका. एका जन्माचा संसार नाही, जन्मांतराचा संसार. मग वेगवेगळ्या शरीरातून संसार झाला असेल, कारण मानव जन्म तर प्रत्येक वेळेला नसतो. हा मानव जन्म मिळाला तो कसा मिळाला? कोहम कश्यमिधम कोवई करतारम. मी कोण आहे? मी कुठनं आलो? कशासाठी आलो? मला काय करायचंय? मला कुठं जायचंय? मानव जन्म यापूर्वी न होता मिळाला. पावला हा देह काकताली न्याये न घडे उपाव घडवाले. मिळाला मानव जन्म, ठीक आहे. पुढे ऐका, पुन्हा मिळेल का? नाही. कशावरनं? शेवटली पाळी एक मनुष्य जन्म. मनुष्य जन्म सज्जनांनो, शेवटली पाळी मागोतहाची जन्म पावसी. हे तो न घडे रे सायाशी. कितीतरी जन्म फिरत 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 संसार करत 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 या संसारावर माणसांनी प्रेम केलं, ममत्व केलं. नाही का? माझा म्हणून संसार केला. संसारावर जी माया आहे, जे ममत्व आहे, ते ममत्व सोडा. संसार सोडणं म्हणजे बायका पोरांचा त्याग करू नका. नका तेजू रांडा पोरे, बांधा सोप्या माळ्या घरे. संत महात्मे म्हणते सुखे करावा संसार. आनंदानं संसार करा, पण संसारावर प्रेम करू नका. पण प्रेम करण्यासारखं असं काय संसारामध्ये? बरं, संसार खरा आहे का खोटा आहे बाबांनो?
खरं आहे का खोटा आहे वसुली महाराज? खोटा आहे, त्यानं सोडून मग लटी का व्यवहार लटी म्हणता बाबांनो, लटी का व्यवहार. संसार लटकाय, खोटाय. माणसं जन्मोजन्मी या शरीराला नाही त्या शरीराला नाही, मानव शरीरामध्ये माणूस चिकाटीनं संसार करतो. बर संसार खरा आहे का खोटा? संसार खोटा आहे. माणसं सत्य म्हणून चालवतात. का चालवतात? गतानुगती को लोका न लोका पारमार्थिका वालुका लिंग मात्रेन कथम मे ताम्र भाजनम. शास्त्रकार सांगताय खोटा असताना माणसं खरा म्हणून चालवतात. कोटी मार्मिक मार्मिकता आहे. का पडिली रूढी जगा परिचार चालविती व्यवहार सत्य म्हणून. रूढी पडली. तो करतो म्हणून आपण करायचंय, तो करतो म्हणून आपण करायचंय. गतानुगती को लोका. पर्व काळामध्ये भीमा निराभीमाचा संगम झाला. उजनी धरणात आल्या अनेक नद्या. जायकवाडीमध्ये अनेक नद्यांचा संगम झाला. पर्व काळामध्ये स्नान करण्याची पद्धत आहे. जसं व्यवहारामध्ये ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान केलं की अमृत समान स्नानाचं पुण्य प्राप्त होतं. सूर्योदय झाल्यानंतर स्नान केलं जातं. त्याला म्हणतात गाढवानं शेत खाल्लं पापन पुण्य. स्नान करत असताना मौन असावं. जसं जेवत असताना मौन असावं. मौनम सर्वार्थी साधन. स्नान करण्या अगोदर सर्व तीर्थांना आवाहन करायचंय, क्षत्रांना नाही. गंगा, यमुना, सरस्वती, इंद्रायणी, चंद्रभागा, कृष्णा, कोयना, तापी, पूर्णा, नर्मदा, क्षिप्रा, शरयू, गोमती, गंडकी, महानदी, मनकर्णिका, भागीरथी, अरुणा, वरुणा. बरोबर आहे. नीरा भिवरा असेल, कृष्णा कोयना असेल, भोगावती असेल, मुळा मुठा असेल, ऐका नाही, प्रवरा असेल. स्नान करत असताना काही विधी आहे. असं करत असताना ते तीर्थ स्नान मानलं जातं. भोजन करत असताना भगवंताला नैवेद्य समर्पण करणं, देवाचा नैवेद्य प्रसाद म्हणून मानवानं सेवन करणं, हे परम भाग्य आहे. ऐका, देवाचा प्रसादे करावे भोजन. देवा तुम्हाला समर्पित आहे,
तुम्हाला समर्पित आहे आणि तुमचा प्रसाद म्हणून सेवन करणं हा माझा अधिकार आहे. विठाला बरं, संसारातलं प्रेम वाढत जातं का घटत जातं? बोला बोला. का तुम्ही न बीबी न बच्चे, दादा भाऊ, ना बीबी न बच्चे, तुमचं सबचे अच्छे, असं तर नाही ना? मग बोलत जा, नाही काय? संसारातलं प्रेम वाढत जातं का घटत जातं? घटत जात. लग्न झाल्यानंतर जोडप्यानं हा ना, कशाला जाता आता ते बोलू का? काहीतरी पण कुळदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता, कुळदेवतेकडे जाण्याच्या प्रघात हिंदुस्थानात, जगाच्या पाठीवर हिंदुस्थानासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं वैभव नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, मानव जन्मासारखा जन्म नाही. कितीतरी जीवनामध्ये हिंदुस्थानामध्ये संपत्ती नाही, संस्कृती आहे. संस्कृती कोणाला म्हणावं? किसी को कहा जाता है? प्रातस्मरणीय प्रत्येक शुकाचार्यांचा अवतार मानला गेलेला पूजनीय रामचंद्र महाराज डोंगरे, श्रीमद भागवत जसं महाराष्ट्रामध्ये तात्यासाहेब महापुरुषांच्या मुखातून ऐका. ही दंतकथा नाही, जिव्हाळ्याचा संबंध. श्रीमद भागवत सांगावं डोंगरे महाराजानं, ज्ञानेश्वरी सांगावी दुंडा महाराजानं, सर्वांना कळेल असा परमार्थ शिकवावा सद्गुरु जोग महाराजानं, सर्वांना कळेल असं कीर्तन करावं सोनोपंत मामा दांडेकरांना. आपल्या पायाचा स्पर्श करून सांगेल मंडळी, गेले ते दिवस राहिल्या त्या. काय सांगावं जीवनामध्ये? डोंगरे महाराज म्हणायचे, आपलं आपण खाणं प्रकृती आहे, दुसऱ्याचा ताटात हिसकावून घेणं विकृती आहे, आपल्यातून दुसऱ्याला देणं संस्कृती आहे. संसारातलं प्रेम दिवसेंदिवस कमी 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 होत जातं. लग्न झाल्यानंतर एकमेकाजवळ गप्पा करत असताना मजा म्हणून गप्पा करतात, करमणूक म्हणून गप्पा करतात का आनंद म्हणून गप्पा करतात? तात्यासाहेब महापुरुष म्हणायचे, सुरुवातीला लग्न झाल्यानंतर धर्मपत्नी आहे, त्यालाही वाटते पप्प्या घ्यावा. बरोबर आहे ना? ए बाबू, माझ्याकडे काय पाहतो तुम्ही? तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्ही फिरायला गेलाच नाही. फिरायला गेल्यानंतर तुम्ही एकमेक, बरोबर आहे का नाही? आता पुढचं बोलायला नका लावू मला. त्यावेळची जी अवस्था आहे ती म्हातारपणी राहते का? तो पूर्वेला तर हे पश्चिमेला. शरीर जसं आटत तसं प्रेम संपत जात. पूर्वी आगतम स्वागतम सुस्वागतम, किती आदर असायचा. या पहिल्या दिवशी पाहुणा, दुसऱ्या दिवशी पही आणि तिसऱ्या दिवशी अक्कलगई. पूर्वीचा पाहुणा सोयऱ्याकडे गेल्यानंतर विशिष्ट भेद असायचा महाराष्ट्राचा. पुरणपोळी हा शेवटचा भेद आहे. XY शेवटचा भेद समजून घ्यावं. पुरणपोळी मिळाली, रिटर्न तिकीट निघालं. बिल लेवलचा पाहुणा म्हणून जर सोयऱ्याकडे गेला आणि त्याच्यासाठी स्वतंत्र भेद असतो. आडवं उभं झालं, आडवं उभं नाही समजत.
तर काय समजतं तुम्हाला? हे चिन्ह जसे आहेत ना बाबांनो, तस संसारावर जे प्रेम आहे, संसारावरची जी आसक्ती आहे, ममत्व जे आहे, ते सर्व काढा आणि देवावर प्रेम करा. जितका संसार आपल्याला आवडतो तितका देव आपल्याला आवडतो. ज्ञानोबारायांना पंढरीनाथानं विचारलं, पंढरीनाथाने विचारलं ज्ञानोबारायांना, मी किती आवडतो? किती 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 शिक्का मारा, पक्का शिक्का मारायचा आहे. तुझी आना नाही बोलत, विठाला तुझी आन राही नका देवरायान बहु आवडसी, हा शिक्का आहे ज्ञानोबारायांनी दिलेला. पांडुरंगाला खाली मान घालावी लागली. वा ज्ञानोबा, वा, तुमची शपथ आहे देवा, फार आवडतात तुम्ही, मला फार आवडतात. लक्षात आलं का? जितका संसार आपल्याला आवडतो तितका देव आवडत. उद्याला कदाचित मन की बात मध्ये असा विषय निघाला, ज्याच्या गळ्यात माळ असेल त्याला 5,000 रुपये, लाडक्या बहिणीचा पुढचा नंबर 5,000 रुपये, ज्याच्या गळ्यात, मला नाही वाटत उद्याला सिद्धेश्वर मंदिरात येताना बिन लेवलचा माल येईल. उद्याला असा कायदा निघाला, ज्याच्या गळ्यात माळ असेल त्याला तोफेच्या तोंडावर द्या. आहा हा हा, ऊपर की तो अच्छी बनी, अंदर की तो. धर्मावर प्रेम नाही, राष्ट्राबद्दल सहानुभूती नाही, देवाबद्दल श्रद्धा नाही. हो, म्हणून एक म्हण आहे आमच्या नाशिक भागात, येडीला माहेरी सारखं असतं. हेही खरं तेही खरंय, खोटं काय? काय कळालं आपल्या जीवनामध्ये? विचार जर केला, संभाजी, छत्रपती संभाजी, विदा सावरकर, परमार्थातली अवस्था भानुदास महाराज सांगत नाही या गोष्टी. अरे ब्रह्मांड जरी कोसळलं तरी हा भानुदास देवा तुझा दास म्हणूनच सेवा करे. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नाही. लक्षात आलं का? संसार सोडायचा नाही, संसारात राहून आपल्याला देव संसारात राहा, असून नसल्यासारखं, पाण्यात कमळ असावं. बरोबर आहे? नाव पाण्यात असावी, पाणी वा रे वा,
तसं संसारात राहावं, निमित्ताचा धणी केलासे. माझे माझे माझं घर, माझी बायको, माझी पोरं, आपलं जर काही असतं संसारातलं जर आपलं असतं, घराची घरपट्टी आपण दिली. अरे देह तरी आपलं आहे का? कोणाचा हा देह? हे घर कोणाचे? आत्माराम त्याचा तोची जाणे. कोणाचं घर आहे, कोणाचा देह आहे? सूक्ष्म रीतीनं विचार करावा. संसारावरचं प्रेम काढा, देवावर प्रेम करा. देवावर आसक्ती, देवावर ममत्व जर केलं तर काय होणार? दुसऱ्या चरणात चाले. नुसतं संसारावरचं प्रेम काढलं आणि संकल्पना एवढीच केली, देवा देह जाओ अथवा पांडुरंगी. समर्पण नुसती मनातला संकल्प सोडला. भगवान निर्गुण निराकार असणारा परमात्मा, साधनेचा ऋणातून मुक्त होण्याकरिता हा परमात्मा निर्गुण आकार झाला गुणवंत. गुणाकार झाला गुणवंत. ऋण फेडावया अवतार केला. अविनाश आला आकार असे. सज्जनांनो, साधनेतले ऋण देव डोक्यावर समजतो. ही साधनाच आहे. संसारात निमित्त मात्र राहणं आणि संसारावरचं प्रेम देवावर करणं, एवढीच मात्रा जीवनामध्ये लक्षात घेतली तर जगाचा बाप खांबातून प्रगट झाला रे बाबांनो. जगातला बाप वहिनी उघडा दार हाकामारी म्हणतोय. जगाचा बाप कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनासाठी सुभद्रा म्हणून जीवनामध्ये हे पहा, कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता. दिसत नाही निर्गुण परमात्मा पाहण्यासाठी डोळ्यातला डोळा देणारा सद्गुरु जीवनामध्ये असावा. मग देवळातला देव आम्हाला सर्वत्र दिसेल. आम्हाला माणसात माणूस दिसत नाही. गाढवात रामेश्वर कधी पाहू? भावपूर्ण शुद्ध अंतःकरणानं पंढरपुरात गेल्यानंतर विठेवरचा परमात्मा तीन गोष्टीनं माणूस पंढरपुरात गेल्यानंतर चंद्रभागा स्नान असेल, विधी हरिकथा असेल, आणि समाधान देणारा तो आनंद आहे. एवढं जर केलं तर सांगू तुम्हाला सज्जनांनो, एकच लक्षात ठेवा, विठ्ठल जडे स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठलाची. विठ्ठल म्हणता हरले पाप,
मनता हरले पाप आम्हाला पंढरपुरात गेल्यानंतर, अरे पंढरपूर कुठल्या युगातलं आहे? पंढरपूरचा विठोबा कोण आहे? कुठनं आले? कशासाठी आले? पंढरपुरातच का आले? विठेवर का उभे राहिले? कमरेवर हात का ठेवले? डोळेच का लावले? शिवलिंग धारण का केलं? रुक्मिणी जवळ का नाही, दूर का? हिला चंद्रभागा म्हणतात, का म्हणतात? हा पुंडलिक कोण आहे पूर्वजन्माचा? काय आम्हाला कळतंय? काय कळतंय आम्हाला? उरली मेंढी लागली लांडग्याच्या पाठी, मराठवाड्यातली म्हण आहे. उरली मेंढी काय नाही कळत हो पंढरपूर. माझे गुरुदेव सोनपंत मामा दांडेकर म्हणायचे, अरे पंढरपूर कळण्यासाठी काय असावं काय नसावं? पंढरपुरात आल्यानंतर लोक घेतात घोंगड्या आणि बाया भरतात बांगड्या. लोक घेतात आणि बाया भरतात. कसं कळेल पंढरपूर? तसं परमार्थ कळण्याकरता सद्गुरु वाचोनी सापडे ना स्वयं धरावे ते पाय कधी कधी. वाव, भगवान परमात्मा धावतो आणि चालतो, दोन क्रिया या अभंगात. आणि नेमकं काय करतो? सुख दुःख साहे अंगे. का धावतो? संकट आलं रे आलं का भगवान परमात्मा वाट पाहत नाही बोलवण्याची. गजेंद्राचा दावा तुवा केला विठाई, गजेंद्रावर संकट आलं. गजेंद्र तो हत्ती सहस्र वर्षे नकरे जळे माझे पिढी येणार. संकटातून कोण सोडवणार? फॅमिली आपल्याला ढकलून दिलं. मोठी कथा आहे ती, सांगत नाही. जलविहार करण्याकरिता गजेंद्रानं आपले नातवंड पतवंड जतवंड सर्व फॅमिली सह सरोवरामध्ये जल क्रीडा करण्याकरिता. ऋण वैर हत्या चुकत नाही सज्जनांनो, जन्म जन्मांतरापर्यंत राहत. पूर्वजन्माचं वैरत्व मगर नकरानं गजेंद्राचा पाय धरला. ए पोरांनो, अरे संसारात मी काबाड कष्ट केली रे, हाडाचं काळ केलं, रक्ताचं पाणी केलं, इस्टेट मिळवली. अरे 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 मला वाचवा. घरातली फॅमिली असल्यामुळे कोणाला बोलवण्याची गरज पडली नाही. जसे डब्बे, रेल्वेचे डबे, शेपटीला धरून हर हर महादेव, हर हर महादेव. पाण्यातली ताकद आहे त्या नकराची, मगर ताकद आहे. शेवटी घरातले फॅमिलीने विचार केला, पिकलं पान कधीतरी जाणारच आहे, गळणारच आहे, सोडा. गजेंद्र म्हणायला लागला, अरे 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 यांचा करता काय काय केलं मी, काय केलं नाही. एक एक गोष्ट आठवायला लागली. अरे अरे कोणी कोणाचं नाही.
शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा असणारा अभंग। कौन किसे के साथी यारो, कौन किसे के सगा। अरे संसारात आपल्याला कुठपर्यंत मानतात, जोवरी चढण गा तोवरी म्हणते माझा। नाना काका भाऊ दादा ताई बाई मावशी कुठपर्यंत, जोवरी चढण गा तोवरी म्हणते माझा। जव चाले मोठा आणि तव बहीण म्हणे आलीच रक्षाबंधन, विठाला मंडळी। गजेंद्रानं विचार केला, हाडाचं काळ केलं, अरे रक्ताचं पाणी केलं, आणि आज मला हे संकट आलं माझ्यावर, कोणी कोणाचं नाही। गजेंद्रानं विचार केला, ज्यानं मला या सृष्टीमध्ये ज्यानं विश्व दाखवलं तो कोणीतरी असला पाहिजे। म्हणून सरोवराचा काठावर पडलेलं कमळ सोंडीनं काढलं, डोळ्यातल्या धारा चालू आहे आणि हाक मारली, कोण तो होईल ब्रह्मांड चालक। कोण तो होईल सरोवराचा काठावर असणार कमाळ सोंडीनं अश्रू चालू आहे, कोण तो होईल या ब्रह्मांड नायक मला सोडवणारा। भगवंतानं विचार केला, माझा भक्तासाठी आता वाट पाहायची नाही। बंदुकीतून गोळी जशी निघावी त्याप्रमाणे आगे लगत गोळी, पिछे होत आवाज। हा कहे लक्ष्मी, ती कहे गजराज। धावला रे बाबांनो, संकटात धावतो देव। पुन्हा एका दुसरं उदाहरण, कोठे गुंतला से द्वारकेचा राया। नानात ब्रीद सांभाळी आपुले, नको पाहू केले गुण दोष। द्रौपदी म्हणते, भगवंता अरे काय रे माझ्यावर आहे संकट आहे, काय प्रसंग आहे, सांगत नाही आता तो भाग। मंडळी धावे चाले, धावतो संकटात, आणि चालण्यामागे देवाचा कोणता स्वार्थ आहे। चरणीचे रज वंदी शूळ पाणी, नाचते कीर्तनी त्यांचे माथा। नामयाचे पाठी लागावया रज। चालण्यामध्ये आणि धावण्यामध्ये ते, मग नेमकं संसारावरच प्रेम काढलं आणि प्रेम ते देवावर केलं म्हणून एवढे ऋण फेडतो का? त्याला जोड कोणती आहे? तिसऱ्या चरणात यावे नाम बोला, निर्गुण साधना, निर्गुणाकरिता साधना वेगळी आहे,
सगुणा करता वेगळी आहे. नाम घ्यावं याने घ्यावे नाम, तिसी करणे त्याचे काम. आता ज्यानं समर्पित समर्पण केलेलं आहे आणि आपापल्या साधनेमध्ये रममान झालेला आहे, मग त्यांना ती चिंता नाही. पूर्वी सोयऱ्याकडे पाहुणा म्हणून गेला रे गेला, सोयऱ्याच्या दारात गाडी सोडली, बैलांना वैरण टाकावं लागेल, आपल्याला भोजन मागावं लागेल, अशी चिंता होती का? होती का? त्याच्या दारात गाडी सोडलेली आहे ना, तो आपल्या बैलांना वैरण बी टाकेल, आपली बॅटिंगची सोय देखील. वा वा, फकीर होकर फिकीर करता होई साला गदा. जिनं मंगळसूत्र तुमच्या नावाने कुंकू लावलं ना, तू का म्हणे नग्न भाजती लाज स्वामीसी. तिला ती चिंता नाही, ती लाज स्वामीसी. कोणाची री पत्नी? तिच्या अंगावर फाटलेलं पातळ आहे, फाटलेली साडी आहे, तिची किंमत नाही. त्याच्या बरोबर संसार केला त्याची इज्जत आहे. तसं देवाचा जो समर्पण झालेला आहे ना, देव म्हणतो त्याने सांगावं आणि मी करावं का नाही. तयाचे काही एक सांगे सर्व मी करी, न सांगता करी भक्त समागमे. आता एकच सांगतो, उंच नीच काही तिष्ठे भाव भक्त. दाशीपुत्र कन्या दैत्या घरी रक्षी, चर्म रंगू लागे कबीराचे मागे. नरहरी सोनारा चोख्या मेळा संगे ढोरे ओढी. संपूर्ण अभंग पहा. आता तुम्हाला माहितीये, अर्जुनासाठी सुभद्राही झाला, चोखोबारासाठी बहीण म्हणून आला. हे सर्व उदाहरण आहेत. भगवंताला समर्पण केलेलं जीवन. निर्गुणाची उपासना वेगळी, सगुणाची उपासना श्रेष्ठतम असे. नेमका मग निर्गुणाच्या उपासनेपेक्षा आपल्याला सगुणाची उपासना करण्याकरिता योग याग जप तप अनुष्ठान व्रत वैकल्य शक्य नाही. पण एवढं शक्य आहे, संसारातलं प्रेम देवावर करणं हे तरी शक्य आहे. बरोबर आहे. नामस्मरण करणं शक्य आहे. आता एक शेवटचं उदाहरण, आपला टाइम संपत आलेला आहे. मांजर व्याल्यानंतर मांजरीनं पिल्लांना जन्म दिला. त्या पिल्लांचा संरक्षणाकरिता ती मुलं आपल्या आईशी एकरूप असतात, डोळे बंद असतात, दिसत नाही. लक्षात आलं का? दिसत नाही. पण त्यांचं संरक्षण करण्याकरिता मांजरीनं पिल्ल उचलायची, या घरातून त्या घरात, त्या घरातून त्या घरात, त्या घरातून त्या घरात. मला एक सांगा, कोणतं विमान असेल होते? कुठलं? अरे ज्या दातानं उंदरांवर फरशा पाळायचा आहे, त्याच दातानं हळुवारपणानं उचलायचं. 7 घर फिरवते म्हणते. बरोबर आहे ना? तुम्हाला काय माहितीये? काय माहितीये तुम्हाला? लक्षात आलं का? पाण्यातला मासा झोप घेतो खरा, पण कधीकडे जावे त्यांचा वंशा. पण 7 घर फिरवते. संत महात्मे म्हणतात ते खोटं नाही. बोखानं आपली पिल्ल संपवू नये, खाऊ नये म्हणून या घरातून त्या घरात. मग त्या पिल्ल काय करतात? म्याव 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 म्याव. याने घ्यावे नामा, याने घ्यावे नामा, तिसी करणे त्याचे काम. केवढं सत्यत्व आहे. विठ्ठल भगवान परमात्मा हे जे आहेत ना, साधे सरळ उपासना करणारा, संसारात राहून, संसारामध्ये राहून, संसारावर ममत्व न करणारा, प्रेम न करणारा, माया न करणारा, अशांची जबाबदारी भगवान परमात्मा घेतो. शेवटच्या चरणामध्ये तुका
सर्वांनी म्हणा सोडिला संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे अभंगाचा 4 चरणाचा संदिग्ध विचार माझ्या सद्गुरूच्या कृपेनं आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं यथामती यथावकाश देऊळगावचा राजा भगवान करविली तैशी केली कटकट वाकुळे के नीट देव जाणे शब्दाचे पै करुणे अलंकार तेने विश्वंभर पूजियेला सिद्धेश्वरांच्या चरणाजवळ हे वाक पुष्प समर्पण करतो। संसिष्टीम बरोबर मृदंगाचार्य सर्व गायनाचार्य मृदंगाचार्य सर्व कीर्तनकार आहेत, नामनिर्देश करत नाही काकडे महाराज। सर्व मंडळींच्या पायाचा स्पर्श करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो। आता पुढचे अभंग होतील। विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल